स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांच्या घरात काहीतरी छान गणपती बाप्पाची तयारी सुरू असणार आहे. मस्त मस्त. ॲक्च्युली माझी अजिबातही तब्येत ठीक नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला आवाजावरनंही कळत असेल. तर त्यामुळे माझी अजिबातही काही तयारी झाली नाही आहे. आत्ता मी सुरू करते अगदीच जी काही तयारी करायची आहे, क्लिनिंग घराचं असेल किंवा डेकोरेशनचं सगळं जे आहे ते. तर स्टार्ट मी करते पहिलं डेकोरेशनचं सामान घेण्यापासून, आणि मग म्हटलं की घराचं क्लिनिंग झालं की डेकोरेशनचं सामान आणलेलं राहील, तर मग लगेचच मग मला डेकोरेशन करायला इझी जाईल असं. तर घराचं क्लिनिंग बाकी आहे, तर बघू कसं कसं जमतं आहे. कारण तब्येत अजिबातच ठीक नाही आहे, थोडंसं प्रॉब्लेम आहे. सो चालू आहे सगळ्या गोष्टी हळूहळू जशा होत आहेत तशा मी करते. माझ्याकडनं जेवढं होणार तेवढं मी 100% बाप्पासाठी करणार. कारण बाप्पाच्या आगमनाची तयारी ती करण्यामध्ये वेगळा जोश नक्कीच येईल, मला ही गॅरंटी आहे. तर आता आम्हाला जायचं आहे डेकोरेशनचं सामान बघायला आणि गणपती बुकिंग पण करायचं आहे. कारण मागे एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला मी, तेव्हा दाखवलं होतं. आम्ही बघून आलेलो पण बुक नाही केलं, तर आज म्हटलं बुक करून घेऊ आणि मग नंतर बाकीची तयारी सुरू करू. तर चला आता मी छानपैकी रेडी होते आणि मग आम्ही निघतोच. तुम्हाला आजचा व्लॉग जो आहे तो पूर्ण बघायला मिळेल. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा की व्हिडिओ कसा वाटला. चला मग फटाफट रेडी होतो, फटाफट निघतो. सो लेट व्हायला नको. काय काय गणपती बघायला कुठे जायचं का आपण चेक केले ते बऱ्यापैकी बऱ्या ठिकाणी. मग या साईडला आपल्याला सेकंड गेटकडनं जाऊ, तिकडे बघू. थर्डकडनं जाऊ आणि मग बघू. नाहीतर आपण तो सिलेक्ट केलेला होता ना लास्ट टाइम, की रिद्वीला आवडला होता, तो घेऊन टाकू. मग म्हणजे बुक करून ठेवू असं. चालेल ना. पण व्हाईट गणपती बसवतात ना, व्हाईट गणपती बसवतात ना, काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे असं चालतं ना. ठीक आहे, चलो. रिद्वी गणपती बाप्पा घ्यायला जायचं ना. हां ठीक आहे. कुरकुरे भेटणार आहे. कोणाचं काय तर कोणाचं काय. हो, हे सगळे प्लास्टिक रॅपवाले सगळे बुकिंग झालेले सगळे बुक आहे. छोट्या साईज मध्ये नाहीये. आम्हाला ॲक्च्युली ना घरी बसवायचं ना, घरगुती गणपती छोटा पाहिजे होता. किती सगळे गणपती बुक झाले बघ ना, सगळे प्लास्टिक रॅप केलेत. आता किती लवकर यायचं यार. हे बघ वरती पण छोटे छोटे आहेत बघ. लालबागचा राजा बसायचा ना. कुठे लालबागचा राज. हात नको लावू हं कशालाच. काय झालं. हां पण त्यांची साईज खूप मोठी आहे ना, तो प्रॉब्लेम आहे. नाही मला हा खूपच आवडला होता. हा जर आता अवेलेबल असताना मी लगेच घेतला असतं बुक करून. आता नेमकं असं होतं की गणपती ऑलमोस्ट बुक झालेत आणि जे आवडतात ते POPचे शॅडो मातीचे गणपती 1 फूटच्या आतले ऑलमोस्ट बुक आहेत. तर बघू आता या पुढे मिळत आहे का. एक शॉप बाकी आहे, तर त्या शॉपमध्ये बघतो. तर मिळालं तर खूप वेल अँड गुड. कोणतं बाप्पा आवडले रिद्वी. तिला काच आवडलं. हे आवडले का. हे वाला आवडले का. अच्छा मग आपल्याला घेऊन जायचे का घरी बाप्पा. ते शॅडो मातीचा आहे ना. इको फ्रेंडली. ओके जायचं रिद्वी बाप्पा घेऊन घरी. ओके काय म्हणते रिद्वी. टेबलवर ठेवायचं. छान आहे. हां मला तर आवडले. एक छानशी मूर्ती आम्हाला आवडली आहे बाप्पाची. फायनली सगळे दुकान खूप जास्त फिरून. आणि नाही आता 10 दिवस बाकी आहे गणपती. 10 दिवस बाकी. लिटरली सगळ्या मूर्त्या बुक झाल्यात सगळ्या ठिकाणच्या. 3 महिने अशा 4-5 मूर्त्या ज्या आपल्या लेवलच्या आहेत ना, छोट्या छोट्या त्या. तरी आम्हाला हवी त्यापेक्षा मोठीच मूर्ती मिळाली आहे. पण मग आता ठीक आहे म्हटलं चला डेकोरेशन वगैरे छान मोठंवालं करू. सो जेणेकरून छान होऊन जाईल सगळं. तर आता एक बुक केली आहे. तर आता मी नाही दाखवत, ते मी दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये जेव्हा गणपती बाप्पाची स्थापना होईल तर तेव्हा तुम्हाला दिसेल की कसं दिसतंय गणपती बाप्पा, कोणते गणपती बाप्पा आमच्या घरी येणार आहेत. तर ते तुम्हाला तेव्हाच दिसेल. आता मी लगेच रिव्हील नाही करत. काय बेटा काय काय हे येणार आहे का. अच्छा ठीक आहे चालेल. ओके इन करायची कर
तर रिद्वीने तर फायनल पण केलं आहे, टेबलवर बसवायचं आहे की कुठे बाप्पाची स्थापना करायची आहे. रिद्वीचं फुल अँड फायनल आहे, अजून माझं काही प्लॅनिंग नाही झालेलं. बघू आता मी जेव्हा स्थापना होईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल की आमच्या घरी कोणते बाप्पा येणार आहेत. आणि यावेळेची मूर्ती जी आहे ती खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे बाप्पाकडे बघूनच असं वाटतं की वाव, अगदी अशी बोलकी मूर्ती आहे असं म्हणू शकतो आपण, की डायरेक्ट त्यांच्याकडे बघून असं वाटतं की साक्षात बाप्पा समोर आहे की काय, असं फील होतं डायरेक्टली. काय झालं? नेल पेंट भी लगाया हुआ है. अच्छा ओके, तुला पण लावू हां आपण. ठीक आहे. आता आम्ही आलो डेकोरेशन बघायला, तर म्हटलं गणपती बुकिंग झालं तर त्या हिशोबाने डेकोरेशनचं पण बुकिंग करू. असं रेडीमेडवालं वगैरे बघतोय की कसं वाटतं, म्हणजे आता अजून काही डोक्यात आयडिया नाही आहे की कसं बनवायचं आहे, काय करायचं आहे. मी इकडे येऊन म्हटलं अगोदर म्हटलं रेडीमेड बघू की रेडीमेड जे सगळं आहे ते कसं वाटतंय. पण आता असं वाटतंय की नाही, मी स्वतःच बनवावं रेडीमेडसारखंच हुबेहूब. पण त्याची कॉस्टिंग वगैरे सगळं चेक करतो की हे फ्लावर्स वगैरे त्याच्यासाठी घ्यायला लागणार आहेत. तर पॅकेट वगैरे सगळं मिळतात. हे जे फ्लावर्स आहे ते पर पीस तुम्हाला मिळतं. पॅकेट म्हणजे असं काही जे काही कॉस्ट असेल तर त्याच्यात डिस्काउंट करतात, पण तुम्हाला पर पीस घ्यावं लागतं. नाही खेळत तर बघू, लेट्स सी. काय करते रिद्वी? ते म्हणते तू दादा खेळत नाही. बॉल खेळायचं आहे. अच्छा, दादाच आहे ना, देऊन टाक ना दादाला नंतर. ठीक आहे. इकडे लाइटिंग वगैरे खूप छान छान आलं आणि यावर्षी कॉस्ट भयानक वाढली हां, हो की नाही? कॉस्ट खूप. हे बघा, आता आम्ही इथे डेकोरेशन बघायला आलो होतो. हे सगळे वुडनमध्ये बनवलेलं आहे आणि त्याच्यावर फ्लावरचं डेकोरेशन केलं आहे. पण असलं महाग, 5,000, 6,000, 10,000, 15,000. म्हणजे खूपच सिम्पल असेल ना तर त्याची कॉस्ट 2,000 असेल. बाकी एकही डेकोरेशन आम्हाला 2-2.5 हजारच्या दरम्यान भेटलं नाही. खूप महाग होतं. त्याच्यामुळे आपण स्वतः डेकोरेशन घरी बनवलेलं केव्हाही आपल्याला सुटेबल असणार आहे. काय म्हणत होती? गणपती बाप्पा बुक केलेलं आहे, आपण त्यांना पैसे दिलेले आणि स्थापनेच्या दिवशी घेऊन येणार आपण स्थापनाच्या दिवशी घेऊन येणार आपण. गणपती बाप्पा का? हा पैसे देऊन आले का तू? दे. अच्छा, हिला कोणी सांगितलं इतकं सगळं? ती मला विचारत होती ना बाप्पा आणला का बरं नाही. मग तिला म्हटलं की आपण हा बाप्पा बुक केलाय आता, हां. आपण त्यांना पैसे दिले, सो हा बाप्पा आपल्याला देणार आहे ते, पण स्थापनेच्या दिवशी घेऊन येणार आहे आपण. ओके. ते बाप्पा तर बुक केले, आता डेकोरेशनचं काय? मग आता मी म्हटलं ना की आपण डेकोरेशन आता बघायला गेलो होतो, पण खूप एक्सपेन्सिव्ह होतं. मला नाही, मला ते रेडीमेड मकर म्हणतात, काय म्हणतात, मखर म्हणता का त्याला? ते खूप महाग होतं. काय प्राइस होती? लाईट डीम होत, अरे हे काय होतंय? लाईट असं असं होतंय, असं होतंय. कसं असं होतंय? कसं डक सारखं होतंय. येडू. तर एवढं एक्सपेन्सिव्ह होतं ते मखर. बापरे. हा बेटा, मी देते, मी 2 मिनिट थांब. हा, मला तर बाप्पाची मूर्ती बघूनच मन भरत नाही. हे बघा, आता तुम्हाला थोडंसं दाखवते मी. इकडे पण बाप्पाच बघतायत. किती बघणार आहे आता? अरे खूप छान मूर्ती मिळाली. आम्ही लिटरली खूप दुकान फिरलो होतो याच्या अगोदर पण, बट स्टील ही मूर्ती खूप छान मिळाली. छान आहे ना, खरंच खूप छान आहे. मला खूप जास्त आवडली यावेळेस. म्हणजे यावेळेस तर आरती मॅडमने ठरवलं होतं की एक तिला पीओपीची आवडली होती मध्येच. म्हणजे नाही आपण इको फ्रेंडलीच घेऊया, पीओपी नको. आणि यावेळेस मी असं प्लॅनिंग सुरू आहे की विसर्जनाचं काय वगैरे सगळं. आता ऑब्व्हियसली गणपती बाप्पा घरी येणार तर आपण सगळ्याच गोष्टींचा विचार करत असतो. तर तसे जशा पुढे गोष्टी जातील तसे तुम्हाला सांगेल. आता लगेच मी रिव्हील नाही करत काहीच. तर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. पूर्ण गणपती बाप्पांचे आमच्या घरीचं जे काही स्थापना होईल किंवा किती दिवस राहणार, विसर्जन वगैरे सगळं शेअर करेल यावेळेस. हां, आणि मी सांगत होती की डेकोरेशन तर भन्नाट महाग होतो यार. 6,000, 7,000 आणि खूप छान असेल तर 8, 9, 10 एवढं एक्सपेन्सिव्ह. आणि ज्या माळा फुलांच्या लास्ट इयरला काहीतरी 30 रुपये, 25-30ला मिळत होत्या, त्याची प्राइस काय झाली यावेळेस तुम्ही माहिती आहे का तुम्हाला? 50 रुपीज. 50 रुपयाला एक झाली आता. एवढं जास्त. जस्ट आता आम्ही घरी आलो आणि दीपक बघा, त्यांना गणपती बाप्पाची मूर्ती एवढी आवडली आहे ना, ते अजूनही तेच बघताय. दाखवा. नाही आज नाही दाखवायचंय, उद्या दाखवायचंय. डायरेक्टली स्थापना झाल्यावरच गणपती बाप्पा दाखवणार. उद्या दाखवायची, उद्या नाही स्थापना. हा, म्हणजे मी हा ब्लॉग मी गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी पोस्ट करणार आहे ना, त्यामुळे उद्या म्हणते मी. काय झालं का रिद्वी?
रिद्वीचं असं झालंय की ती आपण म्हणते की तो बाप्पा आणला का बरं नाही. मग ती म्हणते ना मग की तिला सांगितलं मी की आज नाही आणायचं, आपण त्याला पैसे दिलेत, बुक केलाय आपण, बाप्पा बुक केलाय. हा हे बघ, तुला बाप्पा आवडला मला सांग. बस सीट आवडला. आपण उद्या आपण काय करू, त्यांना पैसे दिले आपण, ओके, आपण बाप्पा बुक केलाय. आता नेक्स्ट टाइम आपण घेऊन येऊ बाप्पा, ज्या दिवशी बसणार ना त्या दिवशी स्थापनेसाठी बाप्पाला घेऊन येऊ आपण. बाप्पा किती बसले? किती वाजता जायचं? कोणाची प्लॅनिंग आहे? कोणी केलं प्लॅन? कुठे इथे टीव्हीच्या जागेवर. आणि मग टीव्ही कुठे ठेवायचा? टीव्ही टेबलवर. कोणत्या टेबलवर? सगळं डिस्कशन ऐकते ना. बापरे, म्हणजे आम्ही दोघं जे डिस्कस करत होतो ना की टीव्ही कुठे ठेवायचा आहे, काय काय करायचं आहे, ती लगेच म्हणते की टीव्ही या छोट्या टेबलवर ठेवून देऊ आणि तिकडे गणपती बाप्पाची स्थापना करू. सगळं माहिती आहे तिला. डांबीच आहे ती. शैतान म्हणजे शैतान, आहे की नाही? तुला सगळं माहिती असतं ना. हा? हा. चला, मला मूर्ती खूप छान मिळाली म्हणून. हो ना, तुला खूप आवडली ना. मला मूर्ती छान खूप आवडली मला. म्हणजे आम्ही खूप फिरलो बट स्टार्टिंगला मूर्ती पण काही इतक्या खास नव्हत्या आणि प्राइस पण खूप जास्त सांगत होते लोक. ए, थांब ना. ते बोलू नाही देत तुम्हाला. तू बोल, काय म्हणायचं तुला? मग गणपती बाप्पाची खूप छान मिळाले आम्हाला. मग आता काय प्लॅनिंग आहे डेकोरेशनची? तेच ना, मी आता विचार करते कसं करायचं. काय रेडीमेड नाहीच घ्यायचं ना. रेडीमेड तुम्हाला कोण घेईल ते, आणि ते ठेवायचं परत कुठे नंतर. ते एक काम कर, तू पहिले ना तू डेकोरेशनची थीम सेट करून घे एकदा, आणि मग तुला काय काय जे पाहिजे ते सगळे आपण सिलेक्ट करू, आयटम चूज करू. सॅटर्डेला जाऊ घ्यायला. सॅटर्डेला जाऊ सगळं एक सोबत घेऊन येऊ आणि मग तू डेकोरेशन कर. मग पुढे 8 दिवस मला राहील, मग 8 दिवसात डेकोरेशन होऊन जाईल. आता फर्स्ट थिंग मला सगळं गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करायची आहे. ती क्लिनिंग तर तुला करावीच लागेल. क्लिनिंग इज मोर इम्पॉर्टंट. आणि मुंबईत राहत असाल ना तर अजून जास्त इम्पॉर्टंट क्लिनिंग, कारण प्रत्येक ठिकाणी बुरशी येते, प्रत्येक गोष्टीला बुरशी येते. नशीब माणसांना बुरशी येत नाही, इथे माणसं पण बुरशी आले असते. हो ना. रिद्वीला सुद्धा माहिती झालंय आता की लाकूड म्हणजे फर्निचर असेल किंवा काही असेल तर 2 दिवसांच्या वरती जर क्लीन केलं नाही ना त्याला लगेच बुरशी येते. आणि व्हाईट दिसलं की ती स्वतः म्हणते आता मला की आई ही बुरशी आली आहे का. आपण काय करतो, हॉर्स जो आहे ना, तो हॉर्स येलो कलरचा, त्याला पण डेकोरेशनला ठेवू बाप्पासोबत. जागा केवढी. बाप्पाला हॉर्सवर बसून देऊ आपण. हो ना, जागा आपल्याकडे कमी आहे तर त्यानुसार डेकोरेशन होईल ना. आम्ही तू काय जिथे केलंय? हे स्क्वेअर जाऊ दे. स्क्वेअर. आम्ही जिथे आमचं देवघर आहे ना तर तिथेच विचार करत होतो, पण तिथे ऍक्च्युली काय झालंय, स्पेस कमी पडेल तिथे. स्पेस कमी आणि थोडीशी बाप्पाची मूर्ती जी आहे ती मोठी आहे, छोटी नाहीये, त्याच्यामुळे त्या मग ऍक्च्युली इकडे मुंबईमध्ये ना खूप मोठ्या मोठ्या मूर्ती भेटतात, छोट्या मूर्ती भेटतात. 1 फूटच्या आतमध्ये मूर्ती भेटतच नाही जनरली, आणि भेटल्या तरी त्या आपल्याला मनात अशा भेटत नाही, आपल्याला पटत नाही त्या मूर्ती, आवडत नाही आपल्याला त्या मूर्ती. त्यामुळे मग आम्ही थोडंसं हायर साईडला त्या खूप जुन्या होत्या ऍक्च्युली. ज्या छोट्या मूर्त्या होत्या ना 1 फूटच्या आतल्या, तर त्या नवीन नव्हत्या. मग ते कुठेतरी काहीतरी तुटलेलं, आणि असं असतं की फुटलेली मूर्ती घरात आणायची नसते, त्यामुळे मग ते अवॉइडच केलं आम्ही की नकोच घ्यायला. कुठे ना कुठे काही ना काही प्रॉब्लेम नाही, मग ते जॉईन करून देणार, मग ते मला नाही पटत होतं की असं लकीली काय झालं की त्या शॉपमध्ये ना प्राइस रेंजमध्ये छान मूर्ती मिळाली, त्या प्राइस रेंजमध्ये. खरंच बाकीचे पण आम्हाला तीच प्राइस सांगत होते, बट मूर्ती छोटी मिळत होती, प्लस आवडत नव्हती. नाही. 1 फूटची मूर्ती काही ठिकाणी 2500 आणि 3000ला पण सेम. हा, उलट ही आम्ही जी बुक केली ना ती खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आहे, म्हणजे एवढी छान आहे. आता आमचा दोघांचं एक्सप्रेशन बघूनच तुम्हाला कळत असेल की काय आता म्हणावं. असं बारीक बारीक गोष्टी आम्ही बघितल्या त्या मूर्तीच्या, आम्हाला खूप आवडल्या. खास करून डोळे, लिटरली आपले जसे डोळे आहेत ना त्यापेक्षा असे छान. त्यांच्या डोळ्यात बघूनच मला बोलके डोळे म्हणतो ना आपण, बोलके तसे डोळे आहेत ते, बोलके. खूप मस्त वाटतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर. छान. सुपर एक्सायटेड आहे खरंच, जबरदस्त. तर नाव आता आवडते मी घरातलं. गेट बॅक टू द वर्क नाव. जेवण वगैरे बनवायचंय. किती वाजले? 7:45 झालेत आणि काहीच केलेलं नाहीये. कुणी आम्हाला बोलवणार नाही जेवण करायला. ठीक आहे, आता मी स्वयंपाक वगैरे बनवते आणि बाकीचं ब्लॉग नंतर कंटिन्यू करू. चलो, ओके, बाय बाय. बाबा.